पश्चिम महाराष्ट्रातील सहकार ही केवळ एक चळवळ नव्हे तर परिवर्तनाची क्रांती होती. महाराष्ट्र हा सहकार चळवळीचा केंद्रबिंदू मानला जातो आणि या चळवळीत पश्चिम महाराष्ट्राचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय पतंगरावजी कदम, स्वर्गीय गुलाबरावजी पाटील, स्वर्गीय तात्यासाहेबजी कोरे, स्वर्गीय रत्नाप्पा अण्णा कुंभार, स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील या पश्चिम महाराष्ट्रातील थोर नेत्यांनी सहकारातून नवी आर्थिक शक्ती उभारली जी बहुमोल होती. आज महाराष्ट्र फक्त सहकारातच नव्हे तर शिक्षण, कृषी आणि उद्योग क्षेत्रातही अग्रस्थानी आहे. हे फक्त पश्चिम महाराष्ट्रातील या चळवळीतील नेत्यांमुळेच. प्रगतीच्या मार्गावर दृढपणे वाटचाल